व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्त मस्त आजचा एक दिवस खास दिवस असणार आहे. आजचा ब्लॉग जबरदस्त असणार आहे कारण आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही दोघच आहोत. एरवी आम्ही दोघच असणार आहे कारण काय आहे तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. एरवी पिल्लू आता आपलं उठलेलं आहे. सकाळी 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजता उठलेलं आहे. तर तुम्हाला थोड्या वेळात अपडेट देतो का आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे ते. चला, तर आजचा ब्लॉग एवढ्यासाठी स्पेशल असणार आहे की आज वर्षाची आहे एक्झाम आणि ती गेलेली आहे एक्झामला. सो दॅट आम्ही दोघं आज दिवसभर घरी एकत्र असणार आहे, निर्वी आणि मी. आज फुल डे मी निर्वीला देणार आहे आणि आता तिचा खाऊ बनवायला लागलोय. तिला खाऊ पण देणार आहे मी. आत्ताच उठले पिल्लू. निर्वी आत्ता उठलंय, तिला जरा खाऊ वगैरे देतो आणि मग पुढचं सांगतो आज काय काय असणार आहे आमचा दिवसभराचा शेड्यूल. खाऊ बनवून घेतलेला आहे निर्वीचा, आता तिला खायला देणार आहे मस्त मस्त छान छान. फक्त जरा आत्ता उठले असल्यामुळे ती खाली उतरेना झाली आहे, नाहीतर ती खाली खेळते मस्त मस्त छान छान. तिला आवडतं खाली पण खेळायला, पण आत्ताच ती उठलंय आणि आज आई नाही आहे समोर दिसायला, त्यामुळे जरासे गाणी म्हणायची चालल्यात आमची. पण आम्ही करू मॅनेज काहीतरी हळूहळू. जरा भूक बाबा पण लागले, टमी टमी मोकळं बाबाच हलवली. येस, तर आमचा आत्ता खाऊ बिऊ खाऊन झालेला आहे. बघितलंच असणार आहे तुम्ही आता फास्ट फॉरवर्डमध्ये. आणि औषधं पण द्यायची होती, ती पण देऊन झालेली आहेत. मस्त आता आम्ही थोडा वेळ एन्जॉय करणार, वरती टेरेसवरती खेळायला जाणार. मस्त मजा असणार आहे. आजचा दिवस कसा असणार आहे, इंटरेस्टिंग डे असणार आहे आजचा. बघू आपण पुढं. निर्वी आता इकडे खेळायला लागलेली आहे आणि थोडंफार आवरायच्या गोष्टी आहेत तेवढ्या आवरून घेतो आणि नंतर मग निर्वी मी काय काय करतोय ते तुम्हाला दाखवतो. टफ टास्क आहे पण करतोय कसा तरी. बघा तुम्ही कसं वाटतंय. आज वाटते बाबा आहे आपण. बघा इथं कसं खेळायचं चालू आहे. पळते सगळ्या घरातून मच्छा करत. चलो, तर आवरून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला आता मी. आम्ही टेरेसवरती चाललो आणि ती किती खुश होती बघा. तिला टेरेसवरती खेळायला खूप आवडते आणि सगळं खालचं आवरून आता आम्ही वरती टेरेसवरती थोडंसं खेळायला निघालोय निर्वी आणि मी. तर अशा पद्धतीने आम्ही आता टेरेसवरती आलेलो आहे खेळायला. थोडंसं ऊन आहे. इथंच एक मागची इंस्टाग्रामला पण एक रील टाकलेली आहे आणि इथंच त्या रीलमध्ये ते इथंच लोळत होते, ती वाली रील आहे. बघितलं नसेल तर इथं साईडला कुठेतरी इंस्टाग्राम ID देतो निर्वीचा, तिथं जाऊन चेक करा. मस्त छान छान फोटोज पण आहेत निर्वीचे त्याच्यावरती. निर्वी इथे खेळतीये तोपर्यंत मग मी आपलं चहा प्यायला घेऊन आलेलो आहे. मला मस्त चहा वगैरे पिऊन घेतो. आमची कन्या अशी आहे की तिच्यावर लक्ष ठेवावं लागतं बारीक. ती काहीही करू शकते तेवढ्या वेळात. आणि हेच ते टेरेस आहे बघा. ह्याच ते टेरेस गार्डनचा तिनं स्वच्छता केली होती. मागचा ब्लॉग पण त्याचाच टाकलेला आहे आपण. थोडी निशिगंधाची फुलं होती ती काढलेली आहे आणि तिला बघा तो वास घेतल्यावर कशी करते बघा. 0.5 ला दाखवते निर्वी का वास वास
तू घे तू कर. हे बघ वास वास. जवळ आले की असं अंगावर चढून बसते म्हणून मी जवळ घेत नव्हतो. पण कसं करायचं. चल जाऊया. ऊन पण लागले भरपूर सारं. खाली जाऊ आपण. निर्वीला अजून थोडा टाइम आहे झोपायला आणि तोपर्यंत आपल्याकडे वेळ असल्यामुळं जरा गावात एक काम आहे तेवढं करायला बाहेर चाललोय. आणि आपल्याकडे आता अथर्व दादा भेटला होता, तो लागलाय आता शूट करायला आपलं. तर आम्ही निघायला लागलोय बाहेर. गावाच्या बाहेर फिरून आता गाडीवर बसलंय बघा आणि निवांत आपला रस्ता बघत इकडं तिकडं बघत बसतो. आम्ही जवळ तिथंच कुठं तर फिरत असतो थोडं अंतर. छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापासून आमचं फिरून झालेलं आहे. आम्ही इथंपर्यंत राऊंड मारायला आलो होतो. राऊंड मारलाय आता आम्ही इथनं. महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय परत घरी. चला जाऊ आपल्या घरी आता परत. आम्ही बाहेर फिरून घरी आलेलो आहे. आयो. आणि मस्त आम्ही आता इथे खेळायला चालू झालेलो आहे. पण आता ती आई दिसत नसल्यामुळे सारखं मला चिटकूनच बसायला लागले. हे बघा हे असं नुसतं धरून उभारते, मला सोडत नाही 1 मिनिट पण. काय करूया निर्वी. तिला घेऊन बसलोय आता. जरा तिला एक पुढचा खाऊ देतो, अंघोळ घालतो आणि जरा तिला झोपवतो. पण तिनं असं सोडलं पाहिजे, त्याशिवाय मी आता खाऊ बनवूच शकणार नाहीये तिचा. तसं वर्षानं सगळी तयारी करून गेलेली आहे, पण एवढं चिटकून बसले की मला जरा पण हलायला जागा देणं झाले. कशी बघतीये बघा. आणि चल करू काहीतरी मॅनेज आता मॅडमला घेऊन. तसंच काहीतरी करत बनवू. चिरमुरे दिलेत निर्वीला खायला. तेवढ्या वेळात पटकन मी खाऊ बनवून आणतो तिचा, म्हणजे मस्त ती खाईल आणि मला पण जरा वेळ मिळेल पटकन आवरायला. खातीये बघा कशी. मॅडमचं खाऊ खाऊन झालेलं आहे. थोडंसं स्टंट करत बनवून आणला तिचा खाऊ. आज आई नसल्यामुळे सारखं असं चिकटूबाई झालेलं आहे मला. नुसतं असं चिटकून उभारते असते बिलगुन. असं तिला कधीतरी ह्या गोष्टींची सवय पण व्हायला पाहिजे, किंवा मला पण ती सवय व्हायला पाहिजे. निर्वीला एकटीला सांभाळायची वेळ जर आली माझ्यावर एका दिवस असं, तर मला तिला ते हँडल करता आलं पाहिजे फुल डे. झोपायची बिपायची सगळी तयारी करून ठेवलेली आहे तिची आता इथं. तिला इथं जोळीतच झोपते अजून तरी. तिला तशी तर झोप आली आहे, पण आता खायला दिल्या लगेच आंघोळ नको म्हणून थांबवलं. सगळ्या घरात काय काय पसरून ठेवलं. हे बघ कोण आले निर्वी सोबत खेळायला. त्रिवेश दादा आलाय. त्रिवेश हे निर्वीचा फ्रेंड आलेले निर्वी सोबत खेळायला. निर्वी ग कोण आले. ते जाऊ खेळा त्यासोबत. गाणी चालत तोपर्यंत बंद खेळतात, बघतात त्या गाण्यांना. बाहेर त्रिवेश बसलाय, तोपर्यंत आम्ही पटकन आंघोळ करून घेतो. जरा आम्ही त्रिवेशला खाऊ करायला गेलो होतो, त्यामुळे जरा आवाज वाढवला, चिडलं, रडलं ते. आता खेळायचंय आम्हाला, तर चला आम्ही आंघोळ करून घेतो. आंघोळ वगैरे निर्वीला घालून झालेली आहे आणि आता ती झोळीत घातली आहे आणि तिला झोपवायला लागलोय. झोपेला आता उठली की मग तिला खायला भात बनवायचा आहे. तेवढा भात बनवणार आणि नंतर
नंतरसाठी काहीतरी अजून एक खाऊ बनवायला लागेल, तो एक बनवून ठेवणार आहे. तोपर्यंत आता तिला छान छान झोपू दे, आणि ती झोपली आहे तोपर्यंत मग मी माझं जेवण वगैरे उरकून घेतो आता. तर चला झोपा बाळा पटपट. चल, आणि लास्टच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं तिला झोपताना हा खुळखुळाचा आवाज ऐकायला लागतो, तो हा जरा खुळखुळा वाजवतोय मी, आणि हातात तर काहीतरी लागतं. चला आता थोड्या वेळाने भेटतो मी तुम्हाला, तिची झोप लागली. फायनली निर्वी आता झोपलेली आहे आणि मी आता माझं टाईम आवरून येत होता. आता मला खायला आत्ता वेळ मिळाला आहे सकाळपासून. निर्वीसाठी राईस बनवायचा होता, तर त्याचा कुकर इथं लावलेला आहे, आणि थोड्या वेळानं मग प्रशा म्हणलेली तिला ॲपल किंवा बनाना द्या, तर ते पण इथं काढून ठेवलेलं आहे आपण. तर तिला आता झोका देत देत माझं पण आवरायचं चाललं आहे. तिला झोका द्यावा लागतो मध्ये मध्ये येऊन. मी पण जेवतो आता, कारण मला पण चहा भूक लागली आहे, चहा म्हणजे एकदम जाम. सकाळी जेवण बनवून ठेवलं होतं वर्षानं, तर तेच आता जेवायला घेतलेलं आहे. 2:15 वाजल्यात आणि प्लॅनमध्ये आता जरा चेंज झालेला आहे. निर्वी अजून झोपलेलीच आहे. मला सांगत होतं प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे. आता हा वर्षाचा पेपर सुटणार आहे 5 वाजता, त्यामुळे तिला आणायला आम्हाला जायला लागणार आहे. निर्वी उठली की तिला खायला देणार आणि नंतर जाणार. मग एवढा वेळपर्यंत आम्ही दोघंच थांबणार होतो, पण आता प्लॅन चेंज. आता परत तिला आणायला जायचं. 3:15 वाजलेले आहेत. निर्वी पिल्लू आत्ता उठलेलं आहे. निर्वी पिल्लू उठलंय, तिला आता जरासं खायला देणार, जरासं माझं पण आवरणार, तिचं आवरणार, आणि नंतर निघणार. 5ला पेपर सुटणार आहे आणि 5पर्यंत पोचायचं असं डोक्यात आहे, पण मला वाटतं इथं तर मला निघायला वेळ होईल, कारण निर्वी पिल्लू आत्ता उठलंय. आत्ता वाजल्या 3:15. बघूया किती वाजतात, काय वाजतात निघायला जायला. तेव्हा झोळीतनं बाहेर आले, पण इथं आलं की या बेडवरती आजकाल झोपायला आवडतं. परत आली की 1-2 मिनटं का होईना याच्यावरती ती अशी मस्त मजा करती. चाललोय आम्ही आता, तुम्हाला मग अशी म्हणलेलं त्याप्रमाणे आम्ही आता बाहेर पडलो इथनं, आणि आता आम्ही निघालोय सांगली. रोडची एकतर गर्दी, आणि मॅडमला आमच्या इथंच उभं राहायचं असते, त्यामुळे आम्हाला लयच हळूहळू जायला. आणि पेपर सुटणार आहे 5 वाजता आणि इथंच वाजलेत 4:45. मला तर नाही वाटत आम्ही लवकर पोहोचू तिथं. 8:00 पोहोचलोय तरी पण त्याच जागेवर बसलोय, आणि आम्ही अशा खराब रस्त्यावर आहे, आणि 1-2च मिनिटात चांगल्या रोडला लागणार आहे आता. आणि आम्ही डायरेक्ट सांगलीत जाऊनच आता ब्लॉग चालू करणार आहे तिला पुढचा. चला, एक चांगला रोड आलेला आहे आणि जाऊया. निर्वी ग, फायनली आम्ही आईजवळ पोहोचलेलो आहे. अनपेक्षितपणे आमचं आज गणपतीचं दर्शन होणार आहे इथं. सांगलीच्या गणपती मंदिरला आलेलो आहे. निर्वी फर्स्ट टाइम निर्वी सांगलीच्या गणपती मंदिरला जाणार आहे. झालेलं आहे आणि आम्ही आता गाडीत बसलोय आणि आता बॅक टू होम. घराच्या दिशेने प्रवास चालू झालेला आहे आमचा आता. आणि इथं सगळेच बसलेले आहेत गाडीत. थोड्या वेळाने जेवायला गाडीत बसणार आहेत, हॉटेलमध्ये. चालते, चला. 9:30 वाजले रात्रीचे. आत्ता घरी पोचलोय आम्ही. रस्त्यात येताना जेवण पण केलं होतं, आणि हे बघा हे झोपलंय आता गाडीत येतानाच. अशा पद्धतीने आजचा दिवस मस्त एन्जॉय झालेला आहे आमचा, छान छान. थोड्या वेळाने बोलतो तुमच्याशी, हिला ठेवतो इथं जरा बघतो आणि नंतर बोलतो मी. यस, तर
आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग झालेला आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजचा ब्लॉग. तर ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी होत्या, पण कॅमेरा पण मी एकट्यानेच हँडल करायचा, निर्वीला पण बघायचं, तिचं सगळंच बघायचं. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी शूट करता आलेल्या नाही आहेत. पण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. खूप प्रयत्न केलेत आणि अफाट हे केलेलं आहे तिला सांभाळण्यासाठी. तिला घेऊन जायच्या वेळी पण खूप हे झालं होतं की कसं जायचं काय जायचं. सो थँक्स टू मयूर की तो आला म्हणून आपल्याला तिकडपर्यंत जाता आलं. नाहीतर ते पण एक टफ टास्क होता तिला एकटीला घेऊन जायचं कसं. तर तुम्ही नक्कीच लाईक करा व्हिडिओवरती आणि व्हिडिओवरती कमेंट पण करायला विसरू नका. खूप मजा आलेली आहे आजच्या व्हिडिओला. चलो भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण अशीच काहीतरी कधी करामत घेऊन. बाय. आणि स्पेशली थँक्स टू वर्षा की ती एवढा चंचल निर्वीला हँडल करते आहे. आणि सगळ्याच आईंना माझा हॅट्स ऑफ असेल, कारण आजकालच्या मुलांना हँडल करणे की सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे. खूप ॲक्टिव्ह आहेत आजकालची मुलं. सो सगळ्यांना हॅट्स ऑफ.